वर्षभर सोनं खरेदी करू नका, एक सोने व्यापारी म्हणून कशा पद्धतीने या निर्णयाकडे पाहताय? मोदीजींनी सोनच सांगितलं नाही तर पेट्रोल सुद्धा वापरू नका म्हणून सांगितलंय. 4 राज्यात शेकडो उड्डाणं करून शेकडो रॅल्या करून पेट्रोल डिझेलचा चुराडा केल्यानंतर ही सोन्यावर आलीत. ही पश्चात बुद्धी झालेली आहे मोदी साहेबांना. अहो, ज्या व्यवसायावर करोडो लोक जगतात, ज्या व्यवसायावर करोडो लोकांचा विश्वास आहे, जे आपल्या सोनाराकडे पिढ्याने पिढ्या दागिने घडवतात, अशा व्यवसायावर तुम्ही आमच्या घाला घालत आहेत. जवळपास 1.5-2 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. सराफांनी जर सोनं नाही विकलं तर त्यांच्या लेकराबाळांनी खायचं काय, त्यांनी घेतलेल्या कर्जाचं करायचं काय, त्याचं व्याज कोण भरणार, त्याच्या नोकराची पगार कोण देणार, आणि नोकराला काढल्यावर नोकरानं काय उद्योग करायचा, याचं कसलंही मार्गदर्शन मोदी साहेबांनी केलं नाही. मोदी साहेब, तुम्ही हिंदू धर्माचा फार पुरस्कार करता, परंतु गळ्यात अर्धा ग्रॅम असू दे किंवा 1 ग्रॅम असू दे, त्याची वाटी मणी मंगळसूत्र घातल्याशिवाय आपल्या हिंदू लोकांचा संसार सुरू होत नाही. अशा हिंदू धर्माच्या पवित्र मंगळसूत्रावर देखील तुम्ही घाला घातलाय. तसं तर तुम्हाला मंगळसूत्राची काय किंमत आहे हे माहित नाही, हे नाही सगळ्या देशाला पण माहित आहे. त्यामुळं आमची जी काय उपजीविका आम्ही कष्ट करून खातो, आम्ही कुणाच्या चोऱ्या करत नाही. आज हॉलमार्किंगचे दागिन्याशिवाय आम्ही धंदा करत नाही. असं असताना प्रामाणिकपणे स्वतःटीने व्यवसाय करणाऱ्या तुम्ही सोनं विकताना पण पैसे घेता आणि मोडताना पण 3% जीएसटी घेता. एवढा महसूल कुठल्याही व्यवसायात मिळत नाही. कारण जिथं सोनं विक्री केली जाते तिथं जेव्हा खरेदी केलं तेव्हा 3% म्हणजे डबल मिळते गव्हर्नमेंटला. असं असताना तुम्ही करोडो लोकांच्या पोटावर पाय द्यायला निघालेला आहात. हा पश्चात बुद्धी आहे आणि हा पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.